प्रश्न असा आहे की मी थोडक्यातच बोलणार आहे की यूजीसी हा जो कायदा आहे त्या कायद्याला आपण विरोध करायचा की समर्थन करायचं एवढा मोठा संभ्रम आता लोकांमध्ये फॅक्ट आहे. आणि म्हणून ह्याच्यावर जे बोलणारे लोक आहेत श्यामदादांचं भाषण आहे आम्ही रेकॉर्ड नाही करू शकलो. ठीक आहे बाकीचा मीडिया आहे तो आपला नाही तो ब्राह्मणी मीडिया आहे मोदी मीडिया आहे ठीक आहे पण मोबाईलमध्ये आपली भाषणं रेकॉर्ड होतात ते ह्याच्यावर जाणकारांच्या क्लिप आल्या पाहिजे. श्यामदादांचं भाषण आहे ते छोट्या छोट्या क्लिप करून आपण टाकू शकतो पण आपल्याकडे त्याची दखलच घेतली. आता समजा आम्ही उरणवरून आलो काही लोक नाशिकवरून आले त्यांचा डिझेलचा खर्च 3,000 रुपये डिझेलला त्यांनी 3,000 रुपये खर्च केले. मग एखाद्या सोशल मीडियाच्या म्हणजे युट्यूबर असेल त्याला 2-3 हजार दिले तर तो सगळं लाईव्ह करतो. आज रायगडमध्ये भाषण दिसलं असतं कारण आपली माणसं बाजूला बसलेली आहेत. आता ब्राह्मण हे कधीच सांगणार नाहीत. यूजीसी जे बिल आणलं गेलं त्यामध्ये त्याचं तत्व आहे की भारतामध्ये विषमता आहे. रोहित वेमुला हा विषमतेचा बळी आहे मनुस्मृतीचा बळी आहे. मग ती विषमता कोणाच्या बाबतीत आहे आग्र्यांच्या बाबतीत आहे कोळ्यांच्या बाबतीत आहे. माझ्या 2 नोकऱ्या गेल्या शाळेमध्ये माझ्या शिक्षकाच्या 2 नोकऱ्या गेल्या त्याला कारण होते याच ठाणे जिल्ह्यातले ब्राह्मण. ठाणे जिल्ह्यातले कल्याणमधल्या ब्राह्मणांनी माझी नोकरी घालवली आहे छत्रपती शिक्षण मंडळात. म्हणजे इथले ब्राह्मण सुद्धा तेवढेच नालायक आहेत जेवढे दिल्लीचे आहेत. आपल्या अनेकांना असा त्रास झाला म्हणजे ते विद्यार्थी केंद्रीय विद्यापीठात गेल्यानंतर त्यांना त्रास होतो हा विषय तर आहेच पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आता त्रास झालेला आहे. आता हे 2 आपले खरं म्हणजे खूप मोठे नेते आहेत पण त्यांचं कौतुक ठाणे जिल्हा रायगड जिल्हा महाराष्ट्र शासन करत नाही. त्यांचं वय आता बघितलं तर आमचा पण हा दोष आहे. आम्ही आता दिबा पाटलांचं नाव मागतो विमानतळाला द्या कोणच म्हणायला तयार नाही. दिबा पाटील हे खूप मोठे नेते होते महान नेते होते. हा पण त्यातलाच प्रकार आहे मग कुठला सामाजिक विषमतेचा. आणि म्हणून ही विषमता आहे. यूजीसीचा अर्थ अजूनही रायगड जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात कळलाय असं मला वाटत नाही. आता हे सगळे लोक बुद्धिमान आहेत विचार मंचावर त्यांच्या मनात त्यांना माहित आहे पण कमी शब्दात लोकांना कसं सांगायचं. यूजीसी आणायचं कारण काय तर जो एकलव्य झालाय कुठे महाभारतामध्ये त्याचा अंगठा कापलाय द्रोणाचार्याने. आज अनेक शाळांची नावं द्रोणाचार्यांच्या नावाने आहेत आपल्या लोकांची आगरी कोठ्याच्या. पण द्रोणाचार्य कोण आहे विषमतेचा समर्थक आहे की समतेचा समर्थक आहे आग्र्यांना माहित नाही. म्हणजे बाजू कोणाची घ्यायची एकलव्याची घ्यायची की द्रोणाचार्याची. बाजू शंभुकाची घ्यायची की शंभुकाला मारणाऱ्या रामाची घ्यायची हे आम्हाला माहित नाही अजून. त्याच्यामुळे हा जो संभ्रम आहे ओबीसी मध्ये खास करून तो संभ्रम फार मोठा आहे. आणि या दूर करण्यासाठी छोटी छोटी वाक्य छोट्या छोट्या घोषणा त्या आता युट्यूबवर किंवा फेसबुकला जाणं गरजेचं आहे. खूप मोठी पुस्तक वाचलेली लोक आपण आहोत पण आपण समता नक्की सांगू शकत नाही. समता म्हणजे काय. आता इथे बसलेले लोक ज्याच्यामध्ये कोणी ब्राह्मण नाही उच्चवर्णीय कोण नाही सगळे मागासवर्गीय आहेत. याचा अर्थ काय. आणि समतेच्या समर्थकांचं मार्केटमध्ये कोणी ऐकायला तयार नाही. हे कुठले आलेत विचारवंत हे कुठले आलेत विद्वान. आणि या कारणामुळे आमच्या लोकांना कुठलाही पुरस्कार नाही मिळत सन्मान भेटत नाही काहीच भेटत नाही. कारण आम्हीच ठरवलं की आमचे लोक म्हणजे साधे असतात. श्यामदादांचं भाषण आम्ही लाईव्ह केलं पाहिजे ही जबाबदारी कोणाची आहे आमची आहे. आमच्या नेत्यांना आम्ही छोटं करतो. आणि म्हणून पांडुरंग शास्त्री आठवल्यांना आणि नाना धर्माधिकाऱ्यांना महाराष्ट्रात पुरस्कार मिळतो. महाराष्ट्र भूषण पण भेटतो आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. त्यांची कसलीही भाषणं असतात ते रेकॉर्ड करतात संध्याकाळी व्हिडिओ क्लिप लावतात तिथे आपल्या महिला असतात 100च्या संख्येने ते ऐकतात की आमच्या मुक्तीचं हे भाषण आहे. आणि हे कोणती मुक्ती सांगतायत. ह्या सगळ्यात मला असं वाटतं की जेव्हा आम्ही लांबून येतो कुठून तरी त्या सभेला कोणी रेकॉर्ड करत नाही उद्या त्याची कुठली बातमी नसेल. आम्ही 2-2 वडे खाल्ले 2-2 समोसे खाल्ले नाही खाल्ले तर मरणार नाही पण त्याची बातमी आली पाहिजे. त्या सभेला पत्रकार पाहिजे. आणि म्हणून मी जास्त काय सांगत नाही. हा जो संताप आहे आता मी सकाळी 2 सभा करतो आमच्या गावठाणाच्या गावात पण ते शाल देतात. मी बोलू फुलांची भाजी होते का
तुम्ही पत्रकारांना बोलवा, तुमच्या गावाचं काय म्हणणं आहे ते समाजाला कळलं पाहिजे. गावाच्या बाहेर जातच नाही ते. आमची माणसं पण अशीच करून जातात. दिवा पाटील साहेबांनी पुनर्वसनाचा कायदा या देशाला दिला. 12.5% पुनर्वसन शेतकऱ्याची जमीन घेतल्यानंतर ते झालं पाहिजे. आणि पुनर्वसनाचा कायदा केला. त्यानंतर 2013चा कायदा आला. पण एकालाही आग्र्याला वाटलं नाही की आपल्या घरावर लिहावं की हे घर दिबा पाटलांच्या कृपेने झालं. आमचे लोक काय लिहितात, सद्गुरू कृपेने झालं. अरे सद्गुरूंनी खोती आणली. जमीनदार ते आहेत, त्यांच्या विरुद्ध लढले नारायण नको बाबासाहेब, म्हणून जमीन भेटले. पण ते कमी शब्दात सांगणारं आमच्याकडे कवी पण नाही, दादा हे बोलले, साहित्यिक नाही. आणि म्हणून हे जर कमी शब्दात जर सांगितलं गेलं नाही तर आंदोलन लोकांना समजलं तिथे आपलं हसं होईल. हे ब्राह्मण आहेत अल्पसंख्याक, कुठे ठाणे जिल्ह्यात आंदोलन करणारे, किती संख्या आहे त्यांची? 200. अशी कल्पना ते पत्रक मीडिया तसंच काढणार होतं. हे अल्पसंख्याक आहेत. युजीसी जे आहे त्या युजीसी मध्ये रोहित वेमुला जो मारला गेलाय त्याच्यावरून केस बनली की बाबा इथे विषमता आहे, इथल्या विद्यार्थ्यांना मारलं जाते. हे सत्य आहे. त्याला विरोध कोणी केलाय? ब्राह्मणांनी. त्या विषमताच नाही देशात. तुम्ही आम्हाला आरोपी करताय. आणि उत्तर भारतातल्या व्हिडिओ क्लिप सगळ्यात जास्त आहेत. सांगा ना, ठाणे जिल्ह्यातला एखादा पत्रकार, रायगड जिल्ह्यातला पत्रकार त्यावर स्पीच देतोय किंवा आपल्या बाजूने कोण त्यावर बोलतोय. आम्ही श्यामदादांचं भाषण, त्यांचं जीवन वाया घालवत आहोत जिवंतपणे. ही काय श्रद्धांजली सभा नाही घेत मी, प्रत्यक्ष वर्तमानातली सभा आहे. पण जिवंतपणे आम्ही आमची माणसं मारतोय. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की दिबा पाटलांच्या आंदोलनाला जेव्हा सुरुवात झाली, दशरथ दादा आता मला वाटतं आजारी आहेत, त्यांना सांगितलं होतं की आंदोलनाला आगरी किती श्रीमंत असले तरी शेठ लोकांचे पैसे घेऊ नका. गरिबांचे 1000 रुपये घ्या, 100 रुपये घ्या. नाही, वर्गणी काढायची नाही. सगळे शेठ बसलेत ना विचार मंचावर. वर्गणी काढली गेली नाही. आज अशी अवस्था आहे की आंदोलन स्टॉप झालं. कारण भाजपची सत्ता आली, लोकसभा आली, विधानसभा आली, स्थानिक स्वराज्य संस्था आल्या. आता दिबा पाटलांची गरज काय? म्हणजे आंदोलनाचा हेतू काय होता? आंदोलनाचा हेतू दिबा पाटलांचं नाव देणं हा नव्हताच. विमानतळाची जमीन ताब्यात घ्यायची, ती अदानीला द्यायची, भिकेला लावायचा आगरी कोळ्या कराड्याला. आणि लागले. हाऊसकीपिंगची कामं करतात, एकही सरकारी नोकरी नाही तिथे. पण ह्याचा दुष्परिणाम काय की आम्ही लोकशाही पद्धतीने लोकवर्गणी जमा केली नाही. आणि म्हणून या सभेत मी सगळ्यांना सांगतो की जी इमेज केलंय आमच्या आगरी कोळ्यांनी की आम्ही शेठ आहोत, म्हणजे आम्ही 10 लाख देणार. 10 लाख आपल्यापैकी कोणी देऊ शकत नाही, पण 1000 रुपये आपण देऊ शकतो. प्रत्येकाचा 1000 रुपये जर आला तर इथे 30-35 हजार रुपये सहज जमा होतील, माणसं कमी असली तरी. आणि जर त्या 27 एप्रिलच्या आंदोलनाला पैसे असतील तर बॅनर लागतील ठाण्यात, तर मीडिया येईल. मीडियाला पैसे लागतात. आपण किती बोललो, हा मीडिया मोदी मीडिया आहे, पण मीडिया हा पोटावर चालतो. खालचे पत्रकार आपलेच आहेत. म्हणजे शेवटचा जो पत्रकार आहे, मोबाईलमध्ये बातमी कव्हर करणारा आपला माणूस आहे. त्याला जर 1000 रुपये भेटले, त्याला 2000 भेटले, तो काय बोलतो, श्यामदादा तुमचं भाषण मी छोटा क्लिप करून टाकेन, व्हिडिओ टाकेन. आणि हे प्रत्येक सभेत सकाळी मी आमच्या गावठाणाच्या सभेला मी प्रत्येक वेळेला सांगतो की आपण वर्गणी काढूया. पण लोक म्हणतात 1000 रुपये कसे द्यायचे? 1000 रुपये देऊन पण आमचं नाव खराब होते असं देणाऱ्याला वाटतं. देणाऱ्याला लाज वाटलं. तर मी जर दिले राजा 1000 रुपये दिले तर काय बोलणार, एवढा मोठा आगरी नाही तर 1000 रुपये दिले. मी लोकशाही सांगितली. माझ्याकडे 10,000 आहेत, पण मी 1000 रुपये देऊ शकतो. तुम्ही पण 1000च द्या, तुम्ही जास्त देऊ नका. आता इथे 1000 रुपये आले ना तर तुम्हाला इथे कमीत कमी 20,000 जमा होतील आणि त्याला पत्रकार येतील. आमच्या इथल्या आंदोलनाला आम्ही आझाद मैदानावर आंदोलन केलं. शेवटचं आंदोलन, दिबा पाटलांचं नाव भेटलं पाहिजे. दशरथदा अध्यक्ष होते. कोणीच पैसे देत नाहीत. पत्रकार एक नाही. आग्र्यांच्या आंदोलन, यांची 200 गावठाणं मुंबईत आहेत. त्याला 200 माणसं नाही तिथे मुंबईमध्ये. शेवटी सांगितलं की बाबा ह्याला पैसे असते तर कमीत कमी गावागावात आम्ही छोट्या सभा लावल्या असत्या, लोकांना आणायला बस ठेवल्या असत्या. पण आता आग्र्याला गरीब तरी कसं बोलायचं? मुंबईचे मालक. मग तिथे जगदीशभाई गायकवाडनी सांगितलं राजाराम पाटील हे 50,000 रुपये घ्या. जगदीशभाईंनी 50,000 दिले. मग लाजेने लोक बोलते आम्ही 1000 देतो. तर आंदोलनाला पैसे, हा विषय खरं म्हणजे श्यामदादांशी कानात मी खाजगीत बोलू शकलो असतो, दादा पैसे कुठून आणायचे. पण आपण सगळेच सर्वसामान्य आहोत. आपण काय कोणी शेठ नाही, काय हे नाही, साधे लोक आहोत. गरिबीतून वर आलोय. मला याची पूर्ण जाणीव आहे.
की बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा केला नसता तर आग्र्यांच्या नावावर ज्या जमिनी दिसतात तर त्या दिसल्याच नसते. या खोदशाहीमध्ये जमीनदारीमध्ये आपण जमिनीचे मालक नव्हतो. बाबासाहेबांनी आम्हाला इथे केलंय. तर प्रत्येकाची कृतज्ञता आहे की आपण ₹1000 या आंदोलनाला समोर ठेवले पाहिजे. श्यामदादांच्या समोर, दादा हे पैसे घ्या. पुढल्या आंदोलनाला जर पत्रकार बाहेरचे नसतील तर आपल्या पोरांच्या खिशात जे कॅमेरे आहेत त्यांना सरळ सांगायचं यामध्ये यांचे व्हिडिओ काढा आणि टाका. कमीत कमी फेसबुक लाईव्ह करा. आताची सभा लाईव्ह काय होती? इतकं सुंदर त्या सरांनी जी सुरुवात केली, मांडणी केली, अप्रतिम मांडणी केली. कारण मी पण बोलतोय की युजीसी विषयी थोडक्यात काय बोलायचं, माहिती तर खूप आहे पण तुम्ही जास्त बोलल्यामुळे समरस तयार होतो. एक तर तो इंग्रजी शब्द आहे आणि म्हणून तुमचा एकलव्य होऊ नये, तुमचा शंभूक होऊ नये हे सांगावं लागेल. रामायण आणि महाभारत दोन्ही आमचं काय बोलतात त्याला शिरकाण केल्याची ते महाकाव्य आहे, आम्हाला मारण्याची महाकाव्य आहे. मग इकडे आम्ही जय श्रीराम, अख्खा ठाणे जिल्हा जय श्रीराम शिवाय बोलत नाही. सुरेंद्र बरोबर आहे ना? जय श्रीराम जास्त झाला, जय भीम कमी झालेला आहे. हे वास्तव आहे. हे काय झालं? कारण श्रीरामानं शंभुकाचं मुडकं उडवलं. ही गोष्ट आग्र्यांना पारायण करताना श्रावण महिन्यात कोणी सांगायला, तिथे आला काय कथा वाचक असतो तो गप्प बसतो. मी स्वतः तत्वज्ञान विद्यापीठात शिकलो पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या. त्यांनी मला सांगितलं रामायणामध्ये जे आक्षेप आहेत म्हणजे रामायणाच्या विरोधकांचे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे, की शंभुकाचा वध का करावा लागला, म्हणजे गुलामी कायम राहावी, शंभुकाने अभ्यास करू नये, म्हणजे केंद्रीय विद्यापीठात जाऊन संशोधन करू नये म्हणून शंभुक मारणं गरजेचं आहे. आणि त्याच रामाचं राज्य आज चालू आहे. मगाशी त्या वकिलांनी फोन केला, हे भाषण केलं की ठाणे जिल्ह्यातला कोण माजी मुख्यमंत्री, आताचा नगरविकास मंत्री, तुम्ही नाव नाही घेतलं एकनाथ शिंदेचं, गावठाणं कोण तोडते ठाणे जिल्ह्यात? नवी मुंबईतल्या आग्र्यांची गावठाणं अतिक्रमण आहेत कोण सांगतोय? एकनाथ शिंदे सांगतोय. बाकी वरती कोण असेल पण इथे कोण सांगतोय? एकनाथ शिंदे. बोला ना तुम्ही स्पष्ट. भीती कसं? डोंबिवलीच्या चाळी कोण तोडतोय आग्र्यात? मग तुम्ही नाव का नाही घेतो? म्हात्रे असून तुम्ही कोणाला घाबरता? हा, लोकशाही मानता, विचार म्हणते लोकशाहीचा, बोलायला भीती कसली वाटते? एवढी दहशत एकनाथ शिंदेने या ठाणे जिल्ह्यात निर्माण केली आणि दहशत संपवली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आमच्या घरात राहतो आम्ही, आमच्या गावठाण राहतो. भारत हे राष्ट्र आमचा, हिंदू राष्ट्र गेलं चुलीत, आग लावा त्याला. बोला ना तुम्ही. कसं असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे का आम्ही सांगू तसं संविधानिक राष्ट्र भारत हे राष्ट्र असलं पाहिजे. आणि म्हणून या सभा आहेत दादा, 27 तारखेला जरी सभा असली, भिवंडीचा मेळावा फेल का गेला? मी अगोदर सांगितलं छगन भुजबळांना, आग्र्यांना ओबीसी शब्द कळत नाही. साखरपुड्याला बोकडाचं मटण ठेवा, अख्खं हिंदू राष्ट्र तिथे एकत्र येतं. बोकड ठेवा. मग ओबीसी म्हणून ते समजवण्यासाठी अगोदर सभा घ्याव्या लागतील. आणि माझ्या विचार मंचावरच्या सगळ्या सहकार्याला विनंती आहे, तुमचं आज चेहरा हा ब्रँड आहे या चळवळीचा, म्हणजे सामाजिक समता आंदोलनाचा ब्रँड आहे. तुमचे 2-2 मिनिटाचे व्हिडिओ द्या तरच कळेल. म्हणजे माझ्या मनात पण प्रश्न आहे, मी युजीसीला समर्थन देऊ की विरोध करू? हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. मी तर सर्वसामान्य शिक्षक आहे पण मला सुद्धा ते कळलेलं नाही. आणि कळलं तर भूमिका कशी घ्यायची? मोदी सरकारच्या विरोधात भूमिका कोण घेऊ शकतं का? नाही घेऊ शकत कोण. आपले सगळे नातेवाईक गणेश नायकांपासून सगळे महापौर आमचे पनवेल, नवी मुंबई भाजपमध्ये आहेत. त्यांच्या विरोधात भूमिका, दादाला राग येईल हा पण प्रश्न आहे. पण दादाला सांगावं लागेल, तुला वनमंत्रीच केलंय, नगरविकास मंत्री नाही केलंय. नगरात तू राहतोस आणि जंगलातल्या माणसाला नगरविकास मंत्री केलं. बरोबर आहे? हा सुद्धा अन्यायच आहे ना, हा सुद्धा अन्याय आहे. म्हणून हे युजीसीची जी मांडणी आहे ना ती आपल्याला कमी शब्दात करावी लागेल. पुस्तिका लिहा तुम्ही, पण आज प्राध्यापक सुद्धा पुस्तक वाचतात की नाही मोठा प्रश्न आहे. म्हणजे मोबाईल मधून ChatGPT वरून काढतात, आज काय लेक्चर आहे, काय मुद्दे काढायचे ते सगळे भेटतंय गुगलला. पुस्तक, वकील सुद्धा केस डायरेक्ट लिहून काढतात हल्ली. पत्र काय पाहिजे लगेच मिळतंय कम्प्युटरला. आणि म्हणून माझी विनंती आहे की मुळात हा विषय कोणाला समजलेला नाही. 27 तारखेला आपण आंदोलन करू, काहीच शंका नाही. पण युजीसी म्हणजे काय? की इथे पोरं शिकायला तर नाहीत. आमच्या समाजाचं टार्गेट आहे एकतर नगरसेवक व्हायचं, आमदार व्हायचं, नाही तर खासदार व्हायचं. IAS, IPS, संशोधन, PhD काही कोणाचं स्वप्न नाही. PhD कोणी केली तर त्याचं लग्न होणं अवघड जाते, सुरेश दादांना माहित आहे. एवढ्या शिकलेल्या मुलीला नवरदेव कुठून आणायचा?
एवढ्या शिकलेल्या मुलाला बायको कुणाला कुठून आणायची, त्यामुळे जास्त शिकूच नका, कमी शिका, लग्न लवकर होईल. बरोबर आहे. म्हणून या परिस्थितीमध्ये आपल्याला एक असं सोपं काम करायला लागेल. म्हणून ती सुरुवात प्रामाणिकपणे सांगतो, कुठल्याही आंदोलनाला दादा नेतृत्व करतात, पैसा लागतो. मी फक्त बोललो इथे पत्रकार नाहीत, पैसे नसतील तर पत्रकार कसे येतील? आणि ते पण रविवारी जर पत्रकारांना बोलवायचं असेल तर सगळं पाहिजे. बरोबर आहे की नाही? काय पाहिजे मी सांगत नाही, पण सगळं पाहिजे. आणि आग्र्याच्या गाडीत हे सगळं असतं, डिझेल, पेट्रोल, सीएनजी सगळं असतं. तर आपण, माझा प्रामाणिक विषय आहे की श्यामदादा असतील, सुरेशदादा असतील, हे खूप ज्येष्ठ माणसं आहेत, नेहमी ते आंदोलनात असतात. कधीतरी त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून आम्ही त्यांचा पण जीवन गौरव आपल्या लोकांकडून केला पाहिजे. नाहीतर मग आपण ते श्रद्धांजली सभेलाच हजर असतो. नाही एवढा मोठा व्यक्ती, अरे लोकांना नंतर कळतं की श्यामदादा एवढे मोठे होते, मग अगोदर काय डोळे फुटले होते तुमचे? ही फॅक्ट आहे. आणि आम्ही सुद्धा तिकडेच चाललोय. 5-10 वर्षाचा फरक असेल, आम्ही त्याच मार्गावर चाललोय. आणि म्हणून माझी विनंती आहे, मला माहित आहे की आपल्या खिशात पैसे नसतात, 1000 रुपये ही फार मोठा त्याग आहे आजच्या काळात. मग बाबासाहेबांनी 4 मुलं या चळवळीला दिली, त्यांची मुलं वारली. सम्राट अशोकांनी 2 मुलं दान दिली धर्मासाठी. दानाची महती छोटी नाही आहे. अनेक चळवळीतल्या लोकांनी आपले भाऊ नातेवाईक गमावलेत या संघर्षामध्ये. आणि जे रोहित वेमुला मेलेला आहे, साधा माणूस नाहीये. आणि म्हणून अशी मुलं अनेक, मी पण वाचलोय. 2 माझ्या नोकऱ्या गेल्या. नोकरी जाण्यात काय असतं ते शिक्षकाला विचारा. कारण शिक्षक नोकरी गेल्यानंतर वडापाव नाही विकू शकत, वकील वडापाव नाही विकू शकत, ऍडव्होकेटचा कुठला धाबा दिसत नाही का, त्याला मी ऍडव्होकेट आहे, मी शिक्षक आहे, ती एक प्रतिष्ठा असते. पण ती गेल्यानंतर काय होतं, त्यांच्यावर अन्याय काय होतो हा मला माहिती आहे. म्हणून प्रामाणिकपणे आजच्या सभेत पैसे द्या आणि किती पैसे जमा होतात ती सभा होताना जाहीर करा. दुसऱ्या सभेमध्ये खर्च किती झाला हे पण जाहीर करा. हा प्रामाणिकपणा दिसला तर लोक पैसे देतील. आणि 1000 रुपये घ्या काढून, हे काढले नाहीत तर संध्याकाळी हे पैसे कुठे जातील हे मी सांगायची गरज नाही. बरोबर आहे, कुठे जातील? धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.